राज्यात कोरोनाचा धोका वाढला। सक्रिय रुग्णांची संख्या 467 वर। राज्यात 65 नवे रुग्ण। कोल्हापुरात एका महिलेचाही मृत्यू। किनारपट्टी प्रदेशात उद्यापासून पुन्हा येलो अलर्ट। बुधवारपासून राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज। पन्नास लाख लाडकींचा लाभ बंद होणार। बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू। सरकारनं आयटी कडून मागितली उत्पन्नाची माहिती, तर अपात्र बहिणींवर कारवाई करणार नाही। राज्यात पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणार। सकाळ इन युथ समिटमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा। महिलाच नव्हे पुरुषांनाही मिळणार एसटीच्या प्रवासात विशेष सवलत। परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा। संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रस्थान। लाखो वारकऱ्यांसह पालखी पंढरीकडे मार्गस्थ।